नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चा प्रॅक्टिस सेट 2.4 याचा फर्स्ट क्वेश्चन आहे मल्टिप्लाय. फर्स्ट आहे √3 अँड ब्रॅकेट √7 मायनस √3 ब्रॅकेट कंप्लीट. चला तर मग बघूया आपण याचं मल्टिप्लिकेशन. तर बघा याचं मल्टिप्लिकेशन येणार आहे सोल्युशन √3 इन ब्रॅकेट्स √7 मायनस √3. आपण खाली घेऊया. या √2ने या दोघांना काय करणार आहोत मल्टिप्लाय. √3 इंटू √7 मायनस √3 इंटू √3 येणार आहे. ठीक आहे. आता बघा, आता इथे किती येतात 7 3 आर 21 येतात. त्याचा रूट निघत नाही आणि हे दोघांना मल्टिप्लाय केल्यानंतर याचा रूट निघून जाईल आणि -3 येणार आहे. ठीक आहे. तर सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे इन ब्रॅकेट √5 मायनस √7 ब्रॅकेट कंप्लीट √2. बघा याचं मल्टिप्लिकेशन येणार आहे इन ब्रॅकेट √5 मायनस √7 √2. तर आता आपण √2ने ह्या दोघांना मल्टिप्लाय करून घेणार आहोत. √5 इंटू √2 मायनस √7 इंटू √2. ठीक आहे. आता 5 2 आर 10 येतात मायनस 7 2 आर 14. बघा अशा पद्धतीने याचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. थर्ड एक्झाम्पल आहे इन ब्रॅकेट 3 √2 मायनस √3 ब्रॅकेट कंप्लीट सेकंड ब्रॅकेट 4 √3 मायनस √2 आहे. बघा आपण हे रिराईट करून घेऊया. तर इथे घेऊया 3 √2 इंटू 4 √3. ठीक आहे. याने याला मल्टिप्लाय करून घेणार आहोत आधी. प्लस, तर हे मायनस मायनस प्लस होतील. इथे येईल 3 √2 इंटू मायनस हा √2 येणार आहे. ठीक आहे. परत इथे मायनस √3. आता ह्याने याला मल्टिप्लाय करून घेऊया. इंटू 4 √3 मायनस √3 इंटू मायनस √2. ओके. आता बघा, आता 4 3 आर 12 आणि 2 3 आर 6 √6 आहे. बघा इथे हे मल्टिप्लिकेशन केल्यावर 12 √6 येणार आहे मायनस. आता बघा या √2 आणि √2चं मल्टिप्लिकेशन केलं, इथे फक्त 2 राहतो, मग 3 2 आर 6 येतात. हा मायनस इथे घेऊया. आता इथे √3 इंटू √3 केल्यानंतर इथे फक्त 3 उरतं, म्हणून 3 इंटू 4 केल्यानंतर इथे 12 येणार आहेत प्लस, आणि इथे 3 2 आर 6 येणार आहेत, √6 येणार आहेत. ठीक आहे. तर मग आता बघा यांचं आपण सॉल्व करून घेऊया. आपल्याकडे बघा हे सॉल्व केल्यानंतर इथे येतं आपले -18 प्लस 13 √6 हे आपला आन्सर येणार आहे. बघा क्वेश्चन नंबर 2 आहे रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर रॅशनलाइज करायचं आहे. तर घेऊया आपण. इथे एक्झाम्पल दिलं आहे 1/√7 प्लस √2 आहे. इथे घेऊया 1/√7 प्लस √2 इक्वल्स टू, आता हेच याला काय करून घ्यायचं मल्टिप्लाय. √7 मायनस √2 अपॉन √7 मायनस √2. ठीक आहे. आता हे काय होतील, याला मल्टिप्लाय करून इथे आपला आन्सर येईल √7 मायनस √2 अपॉन इथे येईल √7 स्क्वेअर मायनस √2 ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे. मग इथे बघा √7 मायनस √2 अपॉन इथे फक्त 7 मायनस 2 येईल, म्हणजे इथे येतो √7 मायनस √2 अपॉन 5 येतो 7मधून 2 गेल्यानंतर. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर सेकंड आहे 3/2 √5 मायनस 3/2 आहे. आता आपण हे ॲज इट इज लिहून घेणार आहोत. 2/5 मायनस 3/2
आता ह्यानेच याला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 अंडर इथे सॉरी आधी आपण फर्स्ट टर्म लिहून घेऊया. 2 अंडर रूट 5 मायनस 3 अंडर रूट 2 इंटू 2 अंडर रूट 5 प्लस 3 अंडर रूट 2 अपॉन 2 अंडर रूट 5 प्लस 3 अंडर रूट 2. ठीक आहे. तर इथे येणार आहे आता 3 याने याला मल्टिप्लाय करायचं. 2 अंडर रूट 5 प्लस 3 अंडर रूट 2 अपॉन 2 अंडर रूट 5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3 अंडर रूट 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 अंडर रूट 5 प्लस 3 अंडर रूट 2 अपॉन 20 मायनस 80. ह्याचा कॅन्सल होऊन जातो. टूचा स्क्वेअर इथे 4 येणार आहे. हा 5 इंटू होईल आणि इथे 3चा स्क्वेअर इथे 9 येणार आहे आणि हा 2 म्हणजे इथे 5 4 जार 20 आणि 9 2 जार 18 येतील. ठीक आहे. इथे परत येतो 2 अंडर रूट 5 प्लस 3 अंडर रूट 2 अपॉन 2. ठीक आहे. आता थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे. हे आपण रिराईट करून 4 अपॉन 7 प्लस 4 अंडर रूट 3. ठीक आहे. आता आपण याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया आणि 7 मायनस 4 अंडर रूट 3 अपॉन 7 मायनस 4 अंडर रूट 3. तर बघा इथे येणार आहे 4 इंटू 7 मायनस 4 अंडर रूट 3 अपॉन 7 स्क्वेअर मायनस 4 अंडर रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता 7 4 जार 28 4 इंटू 4 16 आणि अंडर रूट 3 ॲज इट इज येतो. आता 7चा स्क्वेअर येतो 49 मायनस आणि हे कॅन्सल होऊन जातं आणि 3 इंटू बघा इथे 49 मायनस 48 येतात. मग आपण याचा आन्सर घेऊया. ह्याच्यातून हे मायनस झालं. इथे फक्त 1 उरतो म्हणून तो घेतला नाही तरी चालतो. मग आपला आन्सर येतो 28 मायनस 16 अंडर रूट 3. ठीक आहे. समजलं. बघा फोर्थ नंबरचं एक्झाम्पल आहे. अंडर रूट 5 मायनस अंडर रूट 3 अपॉन अंडर रूट 5 प्लस अंडर रूट 3. ठीक आहे. तर आता आपण याचंच क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेणार आहोत. अंडर रूट 3 अपॉन अंडर रूट 5 प्लस अंडर रूट 3 इंटू अंडर रूट 5 मायनस अंडर रूट 3 अंडर रूट 5 मायनस अंडर रूट 3. ठीक आहे. आता यांचा स्क्वेअर येणार आहे. मल्टिप्लिकेशन करून घेतल्यानंतर इन ब्रॅकेट अंडर रूट 5 मायनस अंडर रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन अंडर रूट 5 स्क्वेअर मायनस अंडर रूट 3 स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा इथे घेऊया अंडर रूट 5 स्क्वेअर मायनस 2 अंडर रूट 5 इंटू अंडर रूट 3 प्लस अंडर रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे अपॉन 5 मायनस 3 इक्वल्स टू 5 मायनस 2 अंडर रूट 15 प्लस 3 अपॉन 2 इक्वल्स टू 8 मायनस 2 अंडर रूट 15 अपॉन 2 इक्वल्स टू 2 4 मायनस 15 अपॉन 2. ठीक आहे. तर हे 2 कट होतील. आन्सर आपलं राहतं 4 मायनस अंडर रूट 15. ठीक आहे. समजलं. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.